आजची उदगोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। महा TATचा आज आपण सिलेबस बघणार आहोत। बघा, महा TATचा सिलेबस बघताना तुम्हाला काय करायचे, सर्वात पहिले हे लक्षात घ्यायचे की कोणत्या पॅटर्ननुसार तुम्हाला या वर्षीचा सिलेबस असणार आहे। तर IBPS पॅटर्ननुसार 2024ची जी महा TATचा सिलेबस IBPS पॅटर्ननुसार असणार आहे। बघा, महा TATमध्ये 2 स्तर असतात, कोणते कोणते, प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर। तुम्ही कोणत्या एक्झामसाठी पात्रता ठरतात ते आपण आता इथे बघणार आहोत। सर्वप्रथम बघा, पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारे तुमचे 2 पेपर असतात। प्राथमिक स्तरमध्ये 1ली ते 5वी, बघा 1ली ते 5वीचे तुम्ही शिक्षक बनवू शकता आणि पेपर 2 मध्ये 6वी ते 8वीचे तुम्ही शिक्षक बनवू शकता। 1ली ते 5वीचे शिक्षक बनण्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण आणि D.Ed झालेलं पाहिजे। तुमचं काय झालेलं पाहिजे, D.Ed। आणि त्याचबरोबर जर तुम्ही पेपर 2 साठी द्यायचं असेल तुम्हाला, तुमची 12वी झालेलं पाहिजे आणि B.Ed झालेलं पाहिजे। बघा, ज्यांचे 12वी आणि B.Ed झालेलं आहे ते पेपर 1 सुद्धा देऊ शकता आणि पेपर 2 ही देऊ शकता, दोन्हीसाठी ते पात्र असतात। ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा, यामधला डिफरन्स समजून घ्या। पेपर 1 प्राथमिक स्तर आणि पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर। तुमचं जर 12वी आणि B.Ed झालेलं असेल तुम्ही पेपर 1 ही देऊ शकता किंवा पेपर 2 ही देऊ शकता, पण तुमचं फक्त 12वी आणि D.Ed झालेलं असेल तर तुम्ही पेपर 2 देऊ शकत नाही। आता बघायचं सिलेबस बघायचं झाला, सर्वात पहिले आपण पेपर 1चा बघू, त्यानंतर पेपर 2चा सिलेबस बघू। ठीक आहे, कालावधी तुमचा 150 मिनिट। ठीक आहे, एकूण प्रश्न आहे 150 आणि एकूण गुण आहे 150। निगेटिव्ह मार्किंग नसते। ठीक आहे, हा एक प्लस पॉईंट आहे तुमचं, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। आता विषय कोणते कोणते बघा, मराठी व्याकरण 30 गुण आहे, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 30 आहे, इंग्रजी व्याकरण 30 आहे, बालमानशास्त्र 30 आहे आणि परिसर अभ्यास 30। अशा प्रकारे 150 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे। आता सर्वात पहिले आपण मराठी व्याकरण बघू। मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला कसला स्टडी करायचा आहे बघा, शब्दांच्या जाती, वचन, लिंग, विशेषण, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, त्यानंतर जोड शब्द व अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांची तार्किक मांडणी, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ, म्हणी आणि त्यांचे अर्थ, अर्थपूर्ण परिच्छेद, त्यानंतर संधी आणि त्यांचे प्रकार। हे कशासाठी बघतोय आपण, पेपर 1 साठी बघतोय। त्यानंतर बघा, मराठी व्याकरणमध्ये समास आणि त्याचे प्रकार, शब्दांच्या जाती, अलंकार, त्यानंतर अवयव आणि त्यांचे प्रकार, संधी आणि संधी विग्रह, त्यानंतर वाक्य आणि त्यांचे प्रकार, त्यानंतर उत्तरं असणारे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यानंतर संवाद असणारे, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, पारिभाषिक शब्द, वचन, विभक्ती, कारक, अर्थ व शब्दांचे सामान्य रूप, त्यानंतर विरामचिन्ह, काळ आणि त्याचे प्रकार, वृत्त आणि त्यांचे प्रकार। त्यानंतर इंग्लिशमध्ये बघा, सिनोनिम, अँटोनिम, मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड, ॲडियोमस, फ्रेज, त्यानंतर प्रोवर्ब, चूज करेक्ट स्पेलिंग, आर्टिकल्स असणारे, त्यानंतर चेंज द वॉइस असणारे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड, त्यानंतर होमोफोन्स, त्यानंतर वर्ड फॉर्मेशन, त्यानंतर क्रॉस वर्ड पझल असणारे, सेंटेन्स फॉर्मेशन असणारे, टाइप्स ऑफ सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरीज, टेन्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वाईज, डिग्री असणारे, त्यानंतर प्रोज आणि पॅसेज फॉर रीडिंग स्किल्स। त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये बघा, संख्यानान, त्याच्यात संख्यांचे प्रकार, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, म्हणजे बेसिक काही तुम्हाला विचारणारे, घन, घनमूळ, सरळ रूप, त्या लसावी, मासावी, अपूर्णांक, त्याच्यात दशांश, अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांकही विचारणारे, चिन्ह, अदलाबदली, वर्ग समीकरण, किंमत काढणे, गुणोत्तर, प्रमाण, नफा तोटा, काळ, काम, वेग, मजूर, अंतर, त्यानंतर सरासरी, टक्केवारी, वयवारी, श्रेणी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, घातांक आणि त्यांचे नियम, शेकडेवारी, भूमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ। बघा, सिलेबस किती मोठा आहे, त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच स्टडी करायला सुरुवात करायची। घड्याळे, त्यानंतर सांख्यिकी, संभाव्यता, रिझनिंगमध्ये चालू, दिनदर्शिका, स्थान निश्चिती, परिमिती, स्तंभालेख आणि त्यांचे प्रकार, बहुपदी, त्यानंतर मालिका पूर्ण करा, अक्षर मालिका, त्यामध्ये अंक मालिका असणारे, क्रम निश्चित करा, समान शब्द, वेगळे पद ओळखा, सांकेतिक भाषा, नाते संबंध, अंकांचे कोड, आरशातील प्रतिमा, पेपर कटिंग, घनाकृती, ठोकळा, त्यानंतर आकृतीची मालिका, वेन आकृती, लपलेल्या आकृत्या, त्यानंतर आकृतीचा समान
संबंध, गटात न बसणारी आकृती, बैठक व्यवस्था, विधान व गृहीतके, त्यानंतर विधान व निष्कर्ष, विधान व कृती संच. त्यानंतर बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियावरील प्रश्न, त्यानंतर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्न असणारे, त्यानंतर विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यांच्यावर आधारित प्रश्न असणार. त्यानंतर परिसर अभ्यासमध्ये बघा इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण यांचा सर्वांचा स्टडी तुम्हाला करायचा आहे पेपर 1 मध्ये. आता पेपर 2 साठी बघू आपण. बघा पेपर 2 मध्ये हे तुम्हाला 150 गुणे 150 प्रश्न असणार आहे आणि 150 मिनिट टाईम असणार आहे. पण इथे सिलेबस थोडा चेंजेस आहे. काय चेंजेस आहे बघा, मराठी व्याकरण तर आपल्याला पेपर 1 मध्ये हे होतं, इंग्लिश व्याकरणही ग्रामरही होतं, गणित बुद्धिमत्ताही होतं. पण इथे बघा विज्ञान आणि इथे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर तुम्ही म्हणाल हे पहिल्या याच्यात पेपर 1 मध्ये होतं, पण यामध्ये थोडासा चेंजेस आहे. त्यानंतर विज्ञान हे चेंजेस आहे. ठीक आहे. मग आता ह्याचा सिलेबस बघायचा झालं तर बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र जो आपण पेपर 1 मध्ये जो सिलेबस बघितला तोच, आणि त्यामध्ये ॲड काय करायचं तुम्हाला, एकंदरीत D.Ed व B.Ed ला असलेल्या मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला पेपर 2 साठी करायचा आहे. आणि पेपर 1 मध्ये जे काही घेतले आपण बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र तेही तुम्हाला करायचे. त्यानंतर बघा मराठी व्याकरण तुमचं सेम असणार आहे, पेपर 1 चा जो सिलेबस आहे तोच पेपर 2 साठी असणार आहे. इंग्रजी व्याकरणही सेम असणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ताही सेम असणार आहे. फक्त क्वेश्चनची लेवल थोडी हाय असू शकते. ठीक आहे. पण तुम्ही बेसिकपासूनच सुरुवात करायची म्हणजे तुमचं सर्व क्वेश्चन कव्हर होतील. ठीक आहे. विज्ञान. आता विज्ञानमध्ये बघा वर्ग 1 ते 10वी पर्यंत महाराष्ट्र व राज्य उच्च शिक्षण परिषद व संपूर्ण विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम, विज्ञान विषयाशी निगडित अध्यापन पद्धती, विज्ञान विषयाशी निगडित B.Ed ला असलेला संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे. या प्रकारे आपण पेपर 1 आणि पेपर 2 चा पूर्ण सिलेबस बघितला. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते समजून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून यावर्षी तुमची ड्रीम पोस्ट तुम्ही मिळवायची. ठीक आहे. थँक्यू.